श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ सांब सदाशिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। चला तर मग आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। मैत्रिणींनो, आज आपण शिवपुराण कथेनुसार, धार्मिक कथेनुसार चांदीच्या वस्तू घरामध्ये ठेवल्याने काय प्राप्त होते आज तेच पाहणार आहोत। तर चांदीच्या वस्तू धन दौलत खेचून आणतात, नशीब आणि समृद्धी प्राप्त करते असे पौराणिक कथेत आवर्जून सांगितले आहे। आपण आज अशाच काही वस्तू पाहणार आहोत, ती त्यातील एकही वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमचे नशीब पालटण्याची क्षमता या वास्तूमध्ये सांगितले आहे। त्याचबरोबर घरात ग्रहक्लेश म्हणजेच वादविवाद, भांडण, तंटे, कुंडलीतील काही दोष असतील तर ते दोष यामुळे दूर होतात। या चांदीच्या वस्तू कोणत्या तेच आपण आज पाहणार आहोत। चांदीच्या वस्तू कोणत्या खरेदी करायच्या आणि त्या कुठे ठेवायच्या, कुठल्या ठिकाणी ठेवायला हवेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तुम्ही देशात किंवा परदेशात राहत असाल तर यापैकी कुठलीही चांदीची वस्तू तुमच्या देवघरात ठेवून तुम्ही त्याची पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती लाभते। चांदी ही चंद्राची धातू मानली जाते। चांदीची वस्तू घरात ठेवल्याने मानसिक शांती राहते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चंद्राचे बळ मजबूत होण्यास मदत मिळते। भगवान शिवशंकराच्या डोक्यावरती चंद्र विराजमान असल्यामुळे चंद्र बलवान होतो। यास्तव घरामध्ये ठेवल्याने भगवान शिवशंकराचा त्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव आशीर्वाद प्राप्त होतो। तर नंबर 1, चांदीचे बेलपत्र घरात ठेवल्याने अनेक फायदे मिळू शकतात। महादेवाच्या पूजेमध्ये चांदीच्या बेलाच्या पानाचे विशेष असे महत्त्व आहे। पूजेमध्ये बेलाचे पान अर्पण करू शकत नसाल तर हे चांदीचे पान पूजेमध्ये वापरून त्याची मनोभावे पूजा केल्याने प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण करतात। चांदीचे बेलपत्र नशीब आणि समृद्धी प्राप्त करते। चांदीचे बेलपत्र हे विष्णूशी संबंधित मानले जाते, त्यामुळे चांदीचे बेलपत्र घरात ठेवल्याने भगवान विष्णूचा सदैव आशीर्वाद मिळतो। चांदीचे बेलपत्र नकारात्मक गोष्टीपासून मदत करते। चांदीचे बेलपत्र घरात ठेवल्याने आनंद, आरोग्य वाढते। घरामध्ये चांदीचे बेलपत्र ठेवण्याचे शुभ ठिकाण म्हणजे पूर्व किंवा ईशान्य कोपरा हा आहे। ईशान्य कोपरा हा देवाशी संबंधित मानला जातो, त्यामुळे ती अतिशुभ मानली जाते। चांदीची कुठली वस्तू ठेवायची असेल तर ईशान्य कोपऱ्यात आवर्जून ठेवावी। बेलपत्राची घरामध्ये पूजा केल्याने लक्ष्मी माता प्राप्त होतेच होते। 2 नंबर, चांदीचा चौकोनी तुकडा। चांदीचा चौकोनी तुकडा, तुम्ही त्याला पिरॅमिड साइजचा चांदीचा तुकडा म्हणला तरीही चालेल। तो तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानात जाऊन आणला तरी चालतो आणि तुम्हाला चौकोनी चांदीचा तुकडा नक्की मिळेल। त्या करिअरमध्ये लवकर प्रगती करायचे असेल, ज्यांना आपला व्यापार वाढवायचा असेल, ज्यांना धनलाभ व्हावा असे वाटत असते, त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एका सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये ठेवू शकता, कारण हा चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मीचे पावले घेऊन येतो। नंबर 3, चांदीची वस्तू म्हणजे चैन। तर चांदीची वस्तू चैन, ज्या लोकांचे लग्न लवकर जुळत नाही, लग्न होण्यास काही ना काही अडचणी येत असतात, अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवार येतो त्या सोमवारच्या दिवशी ही चांदीची चैन आपल्या गळ्यात धारण करावे व या चैनला कोडी करून त्याचे मध्य घालावे। असे केल्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात व त्यांच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम स्थानावर आहे, त्यांनी देखील चांदीची चैन नक्की धारण करावी। नंबर 4, चांदीची वस्तू आहे ती म्हणजे हत्ती। तर हत्ती म्हणजे चांदीची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा हत्ती। ज्या लोकांना वाटते की आपला व्यापार दुप्पट वेगाने प्रगती करावा, अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर ठेवावा। चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते। तसाच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। त्याचबरोबर गणपती बाप्पाची आपल्यावर सदैव कृपा राहते। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता आहेत, त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख, विघ्न दूर होत असतात। नंबर 4, चांदीची डब्बी। चांदीची जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची डब्बी। ही छोटीशी
चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी किंवा त्या डब्बीत पाणी भरून तुम्ही देवाच्या देवघरात सुद्धा ठेवली तरी माता लक्ष्मीची पावले आपल्या घरामध्ये खूप वेगाने आल्याचे आपल्याला काही दिवसात दिसून येईल। ज्याच्या चतुर्थानी राहू असतो अशा लोकांनी चांदीची डब्बी ठेवू नये। अशा लोकांनी या चांदीच्या डब्बीत पाणी न भरता मध भरून ही डब्बी तुम्ही कुठेही घराबाहेर अशा ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक ये जा करतात। अशाने तुमचा राहू दोष कमी होतो। नंबर 6, चांदीचा ग्लास। चांदीचा ग्लास यामध्ये आपण पाणी पिल्याने आपल्याला खूप शुभ गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये घडतात। त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। यामुळे घरातील ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते। मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईक करून श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम नमः शिवाय। धन्यवाद।